नमस्कार मंडळी, चला तर सगळ्यांना अवघड वाटणारा पदार्थ म्हणजेच कुरडई आपण तीच आज बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने. गावाकडे येऊन ह्या कुरड्या बनवलेल्या आहेत, आईने बनवल्या, त्यामुळे करायला अगदी सोप्या आहेत आणि मस्त ह्या कुरड्या तयार होतात. अगदी पांढऱ्या शुभ्र ह्या कुरड्या बनलेल्या आहेत. चला तर मग अजिबातच वेळ न घालवता आपण योग्य प्रमाण घेऊन ही कुरडई मस्त अशी पांढरी शुभ्र बनवणार आहोत. करायला ही कुरडई अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे. तळल्यावरती दुप्पट ते तिप्पट ही कुरडई फुलते. अगदी मस्त आणि पांढरी शुभ्र ही कुरडई तयार होते. तुम्ही सुद्धा या पद्धतीने कुरड्या नक्की बनवून बघा. तुम्हालाही या कुरड्या सोप्या वाटणार आहेत आणि सोप्या पद्धतीने बनवलेल्या असल्यामुळे बघू शकता कुरडई मस्त तिप्पट अशी कुरडई फुगलेली आहे. चला तर मग लगेच सुरुवात करूयात. इथे गहू अगदी योग्य प्रमाणामध्ये घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला अगदी योग्य प्रमाणही घेता येतं कुरड्या किंवा चीक बनवताना. तर अगदी मस्त खुसखुशीत या कुरड्या तयार होतात. चला तर 3 किलो गहू घेतलेला आहे. गहू स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. बघू शकता या पद्धतीचा गहू आहे. तुम्ही जुना किंवा नवीन आताचा गहू वापरला तरी देखील चालणार आहे. कोणताही गहू वापरू शकता. चला तर हा गहू स्वच्छ पाण्याने एकदा दोनदा धुवून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण हा भिजवत घालणार आहोत. तर गहू भिजवताना हा गहू मस्त 3 दिवस मस्त भिजवून घ्यायचा आहे, कारण गरमीसुद्धा आहे त्यामुळे गहूसुद्धा व्यवस्थित असा भिजला जातो. रविवारी हा गहू भिजवत घातलेला होता दुपारी 12 वाजले तेव्हा. तर स्वच्छ धुवून घेतला. एका मोठ्या डब्यामध्ये हा गहू भिजवत घालायचा आहे. तर रविवारी पूर्ण दिवस आणि रात्र हा गहू भिजवायचा. त्यानंतर सोमवारी सकाळी यातलं पाणी काढून टाकायचं आहे आणि दुसरं पाणी यामध्ये ओतून ठेवायचं. म्हणजे गहू रविवारी सुद्धा भिजला जातो, सोमवारी सुद्धा भिजतो आणि मंगळवारी हा गहू वाटायचा आहे. तर बघू शकता 3ही दिवस यातलं पाणी काढून टाकलेलं होतं सकाळी नित्यनेमाने. आणि बघू शकता बुधवारी हा अशा पद्धतीचा गहू भिजलेला आहे. बघू शकता दाबल्यावरती लगेच त्यातून चीक बाहेर येतो. यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आणि मिक्सरमध्ये याला वाटून घ्यायचं आहे. जास्त बारीक पण वाटू नका, जास्त जाडसर वाटू नका. चालू बंद करून थोडंसं पाणी घालून आपल्याला हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. गहू वाटताना मिक्सर चालू बंद किंवा प्लस मोडवरती ठेवून आपल्याला हा गहू वाटून घ्यायचा आहे. जास्त बारीक वाटू नका. जास्त बारीक वाटला की गहू अगदी बारीक वाटला जातो आणि त्यानंतर आपला चिकसुद्धा काळा पडू शकतो. त्यानंतर एक मोठं पातेलं घ्यायचं, यामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि वाटलेला गहू यामध्ये टाकून घ्यायचा. सगळा गहू आपण याच पद्धतीने वाटून घेणार आहोत. सगळा गहू वाटून झालेला आहे. त्या पातेल्यामधून अशा पद्धतीने पाणी पण टाकलं होतं आपण अगोदर. अशा पद्धतीने पिळून घ्यायचा आहे सगळा गहू. म्हणजे कोंडा वेगळा करायचा आणि चीक वेगळा करायचा. म्हणजे असा पिळून घेतला की सगळा चीक आपला मस्त पाण्यामध्ये उतरतो आणि कोंडा आपण पिळून एका साईडला ठेवायचा आहे. त्यानंतर दुसऱ्या वेळीसुद्धा आपण कोंड्यामध्ये पाणी ओतून पुन्हा कोंडा धुवून त्यातला चीक अजून जो राहिलेला आहे तो काढू शकतो. चला तर मग आता सगळा कोंडा जो आहे ना तो पिळून घेतलेला आहे. आता अशा पद्धतीने एक डब्बा घ्यायचा. त्यानंतर त्याला एक कापड बांधायचं, असं पातळसर किंवा ओढणीसुद्धा बांधू शकता किंवा उपरणं असतं ते बांधू शकता. त्यावरती अशा पद्धती पिठाची जी चाळणी असते ना, सोज्याची म्हणू शकतो आपण किंवा सुजीची चाळणी ठेवायची आणि अशा पद्धतीने आपल्या एकदा दोनदा हे गाळून घ्यायचं आहे. तर गाळताना अलगद हाताने, नखं लावायचे नाही, अलगद बोटाने आपल्याला हे जे मिश्रण आहे ना असं गाळून घ्यायचं आहे हाताने. बघू शकता या पद्धतीने. तर एकदा दोनदा अशा पद्धतीने गाळून घेतलेलं होतं. म्हणजे तुम्ही अगोदर चाळणीने गाळू शकता आणि नंतर मग फायनलमध्ये जेव्हा आपला शेवटची प्रोसेस करायची असते ना, अशा पद्धतीने कापड घ्यायचं आहे किंवा उपरणं किंवा ओढणी पातळसर ती घेऊ शकता, ती बांधू शकता डब्याला. आणि त्यानंतर अशा पद्धतीने चाळणी घ्यायची, त्यावरती गाळून आपल्याला हे मिश्रण टाकून घ्यायचं आणि मस्त गाळून घ्यायचं आहे. यामध्ये जास्त कोंडा वगैरे जाता कामा नये. अगदी फक्त आपला चीक वगैरे मस्त व्यवस्थित पांढरा शुभ्र झाला पाहिजे. चला तर सगळं मिश्रण आपण याच पद्धतीने आता गाळून घेणार आहोत. तर बघू शकता अगदी मस्त आणि सोप्या पद्धतीने ही कुरडईची रेसिपी तुमच्यासोबत आज मी शेअर केलेली आहे. गावाकडे सगळीकडे घरोघरी कुरड्या बनवल्या जातात, म्हणजे एकमेकांना बोलून ह्या कुरड्या मस्त बनवल्या जातात मदतीला. तर बघू शकता सगळा कोंडा मस्त गाळून घेतलेला आहे. सगळं मिश्रण या पद्धतीने गाळून घेतलेलं आहे. आता सगळा व्यवस्थित आपण हे कोंडा बाजूला केला आणि मिश्रणसुद्धा गाळून घेत. आता या डब्यामध्ये 1 चमचा आपल्याला तुरटीची पावडर टाकून ठेवायची, रात्री टाकून ठेवली होती. त्यानंतर आता एक मोठं पातेलं घ्यायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यामध्ये एक जेवढा चीक आहे ना तेवढंच पाणी इथे मोजून घ्यायचं. अगोदर चीक तुम्ही मोजून घेऊ शकता आणि नंतर यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे त्याच पातेल्याने किंवा तुम्ही ज्याने मोजणार आहात त्याने. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आणि झाकण ठेवून आपल्याला हे गॅस फुल करून, किंवा तुम्ही चुलीवर करणार असाल तर फुल करायचं आणि त्यानंतर पाण्याला उकळी आणायची. पाण्याला उकळी येत आहे तोपर्यंत आपण ह्या डब्यातलं सगळं वरचं पाणी सगळं काढून घ्यायचं. बघू शकता खाली चीक साठलेला असतो आणि हे पाणी आपलं वरचं काढून टाकायचं आहे सगळं. तर अगदी अलगद याने टाकायचं, नाही तर मग चीकसुद्धा बाहेर येऊ शकतो. त्यामुळे अलगद वरचं पाणी काढून टाकायचं. तर बघू
चला तर मग आता आपल्या पाण्याला सुद्धा उकळी येत आहे. तोपर्यंत चिकातलं वरचं पाणी सुद्धा काढून टाकलेलं आहे. त्यानंतर आपण पाण्याला उकळी आली की त्यामध्ये हा चीक टाकून घेणार आहोत. अगदी मस्त हा चीक हाटून घ्यायचं. यामध्ये गोळे वगैरे होऊ द्यायचे नाही, नाहीतर मग गोळे झाले की चीक व्यवस्थित येणार नाही आणि कुरड्यासुद्धा व्यवस्थित होणार नाहीत. तर त्यानंतर यातली खडी जी म्हणतो ना आपण, चीक असतो ना, तो हाताने अशा पद्धतीने फोडून घ्यायचा आहे. सगळा अगदी मोकळा करून घ्यायचा. याचे गोळेसुद्धा होतात. तुरटी टाकली होती ना आपण, ती तुरटी बाजूला काढून घ्यायची आहे. ती तुरटी अजिबात पाण्यामध्ये किंवा चिकामध्ये उकळायला टाकायची नाही. ती बाजूला काढून टाकायची. नंतरच हा चीक आपल्याला उकळत्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि हटून घ्यायचा आहे चीक मस्त. चला तर मग हाताने सगळा चीक असा फोडून घेतलेला आहे बघू शकता. आता पातेल्यावरचं झाकण काढून बघायचं. मस्त पाण्याला उकळी आली की यामध्ये हा चीक आपण टाकून घेणार आहोत. जेवढा चीक आहे ना तेवढंच पाणी टाकलेलं आहे. तर चीक काढून घेतला, मोजून घेतला होता आणि नंतर मग पाणी टाकलेलं होतं. तर चला मग इथे चीक काढून घेतला बघू शकता. असा पांढरा शुभ्र इथे चीक तयार झालेला आहे. तर आता पातेल्यावरचं झाकण काढून बघितलं बघू शकता. मस्त खळखळून पाण्याला उकळी आलेली आहे. उकळी आल्यानंतरच यातलं थोडंसं पाणी काढून ठेवायचं. लागलं तरच घालायचं आहे. कधी कधी पाणी जास्त देखील होऊ शकतं. त्यामुळे एक छोटं पातेलं भरून यातलं पाणी काढून घेतलं. आता मी ते हटत आहे आणि आई यात तो चीक जो आहे ना तो टाकत आहे. अगदी गरा 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 कंटिन्यू हलवत राहायचं आहे बघू शकता. या पद्धतीने अजिबात यामध्ये गोळे वगैरे होऊ द्यायचे नाही. तर आपला कुणी जोडीदार असेल करू लागायला तर अशा पद्धतीने एकाला पातेलं पकडायला सांगायचं किंवा मग असं चीक ओतायला सांगायचं आणि एकाने हटायचं आहे. तर अगदी घट्ट असं पातेलं पकडून घ्यायचं म्हणजे चीक जो आहे ना गोळे होतात बघू शकता सुरुवातीला. पटापट याला आपला हलवून घ्यायचं म्हणजे गोळे देखील फुटले जातात. आणि कंटिन्यू हलवत राहायचं आहे म्हणजे जे गोळे झाले असतात ना सुरुवातीला ते देखील व्यवस्थित असे फुटले जातात. मस्त चीक हटून घ्यायचं या पद्धतीने. तर तुमच्याकडे जर अशा पद्धत चाटून नसेल हटायला तर तुम्ही चमच्याने किंवा उलटण्याने सुद्धा याला व्यवस्थित असं हलवून घेऊ शकता. तर गॅस इथे मीडियम करायचा, फुल करू नका नाहीतर मग तळाला चीक चिटकू शकतो. चला तर मग या पद्धतीने चीक आपला मस्त हटून घ्यायचा आहे मीडियम गॅस ठेवून. तर बघू शकता अगदी मस्त चीक हात दिसायला सुरुवात झालेली आहे. आता हटून झाला की थंड पाण्याचा हात घ्यायचा, याला असं थापून घ्यायचं आणि पुन्हा गॅस कमी करायचा, अगदी कमी करायचा. यावरती झाकण ठेवायचं आणि अगदी 5 मिनटं आपल्याला हा चीक पुन्हा शिजवून घ्यायचा आहे. चीक शिजून 5 मिनटं झाले की यावरचं झाकण काढायचं. बघू शकता या पद्धतीने हा चीक दिसत आहे. पुन्हा याला हटून घ्यायचं आहे. अगदी ट्रान्सपरंट हा चीक झाला की लगेच आपला चीक झाला असं समजायचं. किंवा उलटण्यावरती किंवा पळीच्या सहाय्याने तुम्ही असा वरतीच पकडायचा. त्याची जर जी पडत असेल तर समजायचं चीक अगदी परफेक्ट झाला आहे. चीक अगदी परफेक्ट शिजला होता. अगदी ट्रान्सपरंट दिसत होता काचेसारखा. त्यानंतर साच्यामध्ये भरला आणि अशा पद्धतीने मस्त कुरड्या बनवून घेतलेल्या होत्या. अगदी छान अशा कुरड्या तयार झालेल्या आहे बघू शकता. अगदी पांढऱ्या शुभ्र या पद्धतीच्या कुरड्या नक्की बनवून बघा. आणि किती मस्त पांढऱ्या शुभ्र ह्या कुरड्या तयार झालेल्या अगदी सहज बनल्या जातात. चीक पातळ किंवा घट्ट देखील नाही, अगदी मीडियम हा चीक झालेला आहे जसा हवा तसाच. तर कशी वाटली तुम्हाला कुरड्याची रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ जराही आवडला, थोडी तुम्हाला मदत होणार असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, एक लाईक करा आणि अशा पद्धतीच्या मस्त पांढऱ्या शुभ्र कुरड्या नक्की बनवून बघा. चला तर थोड्या वेळ उन्हामध्ये सुकल्या की लगेच थोड्याशा लगेच पलटायच्या नाही, थोड्याशा उचलून जागेवरच ठेवायच्या म्हणजे त्या चेपल्या जात नाहीत. अगदी थोड्या वेळ म्हणजे 1-2 तासांनी किंवा दुपारी थोडंसं ऊन पडलं की जास्त त्यानंतर याला पलटून घ्यायचं. बघू शकता दुसऱ्या साईडने कुरड्या पलटून घेतल्या. एका दिवसामध्ये बऱ्यापैकी सुकलेल्या आहेत. तर दुसऱ्या दिवशी कुरड्या अगदी मस्त वाळून तयार होतात. म्हणजे 1 दिवस आणि दुसरा दुपारपर्यंत 1.5 दिवसामध्ये आपली कुरडई मस्त इथे मस्त तयार झाली आहे बघू शकता वाळून. तर या कुरड्या तुम्हाला मी तळून देखील दाखवणार आहे. गॅसवर कढाई ठेवली, तेल टाकून घेतलं. तेल गरम झालं की कुरडई मस्त तळून घ्यायची. कुरडई टाकल्या टाकल्या मस्त अशी तिप्पट कुरडई फुलली जाते. अगदी पांढरी शुभ्र ही कुरडई इथे तिप्पट फुललेली आहे. तर अशा पद्धतीच्या सोप्या पद्धतीने कुरड्या नक्की बनवून बघा. जो कुरड्या तुम्हाला चीक जेव्हा सुरुवातीला तयार झाला तोच दाखवायचा राहून गेला, पण अगदी ट्रान्सपरंट आणि असा पळीवर किंवा चमच्यावर घेतला की लगेच अशी जीभ लोळली पाहिजे, खाली लोळला पाहिजे पण परंतु पडला नाही पाहिजे. तेव्हा समजायचं की आपली चीक जो आहे तो अगदी परफेक्ट झालेला आहे. जेवढा चीक घेतला ना तेवढंच आपल्याला इथे पाणी वापरायचं आहे म्हणजे अगदी परफेक्ट आपली कुरडई तयार होते. जे पाणी वर काढून ठेवलं होतं ना ते अजिबात लागलं नाही. जेवढं म्हणजे थोडंसं सुरुवातीला पाणी थोडं जास्त टाकलं होतं परंतु जेवढा चीक आहे तेवढंच पाणी लागतं. चला तर दुसरीसुद्धा कुरडई मी तुम्हाला तळून दाखवली. तर अशा पद्धतीने आपल्या कुरड्या मस्त पांढऱ्या शुभ्र 2 दिवसांमध्ये तयार झालेल्या आहेत. अशा किती दुप्पट फुललेल्या आहेत, अगदी मस्त झालेल्या आहेत. दुप्पट तिप्पट कुरडई फुललेली आहे बघू शकता. हातावर चुरगाळल्यावरती लगेच भुगा होतो. यावरूनच कळतं की कुरडई किती छान झालेली आहे.